उद्या म्हणजे दिनांक 10 जानेवारी शुक्रवार पौष शुद्ध एकादशी। या एकादशीला कोणी वैकुंठ एकादशी पण म्हणतात, कोणी पुत्रदा एकादशी पण म्हणतात। उद्याच्या पुत्रदा एकादशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण 6 महिन्यातून येणारी ही एकादशी आहे। कारण वर्षातून 2 वेळा पुत्रदा एकादशी येते, पण हिला विशेष महत्त्व म्हणजे हिला वैकुंठ एकादशी पण म्हणतात। कारण प्रत्यक्ष भगवंत भूवैकुंठातून या मृत्यू लोकावरती आलेला हा दिवस म्हणजे वैकुंठ एकादशी। आजच्या दिवशी असं म्हणतात की या एकादशी दिवशी भगवंताच्या सर्व प्रकारच्या लोकांची दारं उघडलेली असतात, म्हणजे भूलोक, सुतल, पाताल लोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असतं अशा ठिकाणचे दरवाजे भगवंतांनी सर्वांसाठी उघडलेले असतात। म्हणून ही पुत्रदा एकादशी किंवा वैकुंठ एकादशी का करावी, तर या दिवशी जो भाविक श्रद्धायुक्त अंतकरणाने ही एकादशी करतो त्या भाविकाच्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण होतात। या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात, कारण ज्यांना अपत्य प्राप्ती नाही किंवा ज्यांना पुत्रप्राप्तीची आशा आहे अशा विशेष दाम्पत्यांनी सुद्धा ही पुत्रदा एकादशी आवर्जून करावी। या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करावं, मनामध्ये नारायणाचं स्मरण करावं। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत मनामध्ये जप करत राहावा। आजच्या दिवशी केलेला जप हा विशेष फलदायी व लाभप्रद असतो, कारण आजच्या या पुत्रदा एकादशी दिवशी आपलं जे वायुमंडल असतं त्या वायुमंडलामध्ये ज्या सूक्ष्म लहरी असतात त्या सूक्ष्म लहरीमध्ये एक विष्णू तत्व जागृत झालेलं असतं। म्हणून जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करेल त्या भाविकावरती विशेष नारायणाची कृपादृष्टी होते। त्यांच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि त्यांचं घर धनधान्याने पुत्राधिकाने युक्त राहते आणि त्यांच्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण होतात। म्हणून ही एकादशी आवर्जून करावी। ह्या एकादशीला लहान मोठा स्त्री पुरुष असा कोणताही भेद नाही, ही एकादशी सर्वांनी करावी। पण वैकुंठ एकादशी आणि पुत्रदा एकादशी या दिवशी जो कोणी या एकादशीचं व्रत करतो, पुत्रार्थी याला पुत्र, धनार्थी याला धन, मोक्षार्थी याला मोक्ष, या युक्तीप्रमाणे ज्या कारणासाठी आपण ही एकादशी करतो त्या कारण किंवा ते पुण्य, ते फल आपल्याला प्राप्त होतं। म्हणून जवळपासच्या विष्णू मंदिरामध्ये, विशेष करून नारायणाच्या मंदिरामध्ये दिवसभरात जावं, तुपाचा दिवा लावावा, विविध प्रकारची फळे भगवंताला अर्पण करावी किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या श्रीकृष्णाला किमान 11, 33 किंवा 108 या पटीमध्ये तुळशीच्या मंजिरा व्हाव्यात, लोणी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि ही एकादशी लाभप्रद करावी। आणि ह्या एकादशीच्या अनन्यसाधारण महत्त्वाचं आपण सर्वांनी लाभ घ्यावा, म्हणून सर्व स्तरातील सर्वांनी ही एकादशी आवर्जून करावी। म्हणून रामकृष्ण हरी।